नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सीएससी आयडी काढायचं आहे, परंतु सीएससी आयडी काढताना आता काय केलेले पोलीस व्हेरिफिकेशनचे जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो ते कंपल्सरी केलेले आहे. आता पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र काढत असताना बऱ्याच जणाला प्रॉब्लेम काय आला, लेटर हेडचा. बरोबर, लेटर पाहिजे असतं कोणत्या पण कंपनीचं, जर समजा तुम्हाला चरित्र प्रमाणपत्र काढायचं असेल तर. ओके, तर मग आता सीएससीचं जे लेटर असेल ते कुठून घ्यायचं नेमकं, बऱ्याच जणाला प्रश्न पडतो. तर मित्रांनो, तुम्हाला लेटर कुठूनही घ्यायची गरज नाही. तिथं तुम्ही काय करायचं, हस्तलिखित एक अर्ज टाईप करायचा किंवा तुम्ही स्वतः हाताने लिहून तो अर्ज तिथं अपलोड करू शकता. आता अर्ज लिहित असताना तुम्ही मग सर नेमका अर्ज कसं लिहायचा, अर्ज लिहित असताना प्रति खाली त्याच्यानंतर तुमचं पोलीस निरीक्षक साहेब, तुमच्या जे कोणतं पोलीस स्टेशन जवळचं असेल त्याचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर ॲड्रेस लिहायचं त्याचं, त्याच्यानंतर अर्जदार, त्याच्या खाली तुम्हाला विषय लिहायचा सीएससी करता चरित्र प्रमाणपत्र मिळण्याबाबत. त्याच्यानंतर खाली महोदय, तर वरील विषयी विनंती अर्ज सादर करतो की मी, तुमचं नाव लिहायचं, गाव लिहायचं, सगळं लिहिल्याच्या नंतर त्याला सांगायचं, त्याच्यामध्ये डबल लिहायचं की बाबा मी इथला रहिवासी असून मला सीएससी करता चरित्र प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, तसेच माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. जर माझी माहिती खोटी आढळल्यास मी कायदेशीररित्या शिक्षेस पात्र राहील, एवढं लिहायचा. खाली आपला विश्वास लिहायचा आणि सही करायची आणि अर्ज अपलोड करून द्यायचा. याच्यामध्ये थोडंफार तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड पण करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर बरेच जण आता विचारतील की बाबा सर त्याच्यामध्ये ॲड्रेस पण विचारलेला असतो, मग नेमकं त्या ॲड्रेसमध्ये काय टाकायचं. आता तिथं तुम्हाला पदनाम विचारलेलं असतं कंपनीसाठी. ओके, आता पदनाम विचारल्यानंतर तिथं काय टाकायचं, सीएससी व्हीएलई. आता त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता किंवा त्या कंपनीचं नाव काय टाकायचं. आता तिथं सीएससी गव्हर्नमेंट जरी टाकलं तुम्ही तरी चालेल. त्याच्यानंतर तिथं ॲड्रेस विचारतील तुम्हाला. ॲड्रेसमध्ये काय टाकायचं माहिती आहे का, तुमचा जिल्हा टाकायचा, तुमचा तालुका टाकायचा, तुमचंच गावाचं टाकायचं, सगळे डिटेल तुमची टाकून द्यायची. नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. तुम्ही जर समजा जिल्हाच टाकला, जिल्ह्यानंतर तालुका टाकला, तालुक्याचे सगळं ॲड्रेस टाकून दिला तुमचा तालुक्यात ठिकाण, तरी नो प्रॉब्लेम, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण मी सुद्धा तसंच करतो मित्रांनो, आणि बऱ्याच जणांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तसं काढत असतो. जर समजा एखाद्या कंपनीने लेटर दिलं नाही, फक्त तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं, तर हे कशासाठी असतं, एक फॉर्मॅलिटी असते मित्रांनो. तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही म्हणून ते काही ते अर्ज तुमचा चुकला म्हणून रिजेक्ट वगैरे करत नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला अर्ज लिहावा लागतो मित्रांनो. जर तुम्हाला अर्ज लिहिताना प्रॉब्लेम आला मित्रांनो, तर माझा 98538747 मोबाईल नंबर आहे. तुम्ही काय करा, त्याच्यावर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट करून पण विचारू शकता मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.